ओढ्याचं असं रौद्र रूप दिसतंय मित्रांनो. बघू शकता इथंच भाताचं रोप पण टाकलं होतं, ते पूर्ण वाहून गेलेलं आहे मित्रांनो. बघा मामा तुमचं रोप होतं ना इथं, हा ते बघा पूर्ण वाहून गेलेलं आहे ते. काही ठिकाणी मित्रांनो बांध तुटलेत ना, हे बघा हे दृश्य बघू शकता तुम्ही तिथलं. तर मित्रांनो बघू शकता हा ओळ भरपूर आता छोटा आहे, पण आज पूर किती बघा मित्रांनो, उतारच नाही बिलकुल. आता जावा कुठून ती पंचायत पडली तो प्रश्न निर्माण झालाय मित्रांनो. हद्दी हद्दी इकडं, हद्दी 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 पडलं असतं आता. बापरे, हे बघू शकता मित्रांनो, खूपच अशी वाईट परिस्थिती इथं, अवघड आहे. पूर्ण फुटलाय बांध, एवढा मोठा बांध फुटलाय मित्रांनो. हे बा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या 4-5 दिवसापासून भरपूर असा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. आणि तुम्ही बघू शकता हा ओढा की जोरदार पूर आलेला आहे, त्याला बघू शकता तुम्ही. मित्रांनो इकडचं तुम्ही भाग बघू शकता मित्रांनो, हे आपले मोठे बाबा आहेत, यांचं घर आहे बाई इकडे इकडं. तर त्यांच्या पण गेल्या 2-3 वर्षापूर्वी असंच एकदा पाणी आलं होतं, तेव्हा त्यांच्या घरात पाणी घुसलं होतं. आणि हे बघू शकता मित्रांनो, त्याच प्रकारे ओढ्याचं असं रौद्र रूप दिसतंय मित्रांनो. आणि इकडं जर बघायला गेलं तर हा रोड पूर्ण फुटलेला होता. हे खालचं वावर दिसतंय ना मित्रांनो, बाई तर इथं पूर्ण पाणी होतं. आणि हे पाणी एवढं ओव्हरटेक झालं कडायक हा रोड पूर्ण तुटून गेला होता आहे बघा. आणि हे पाणी इथून इकडं खाली जात होतं नाही का. तर हा बनवलाय रस्ता, परत दुरुस्त केला आणि आता हा अशा पद्धतीने आहे. पण अजून काय सांगता येत नाही मित्रांनो, जर जास्तच पूर आला तर इकडं कायमच अशी खतरा असतो नाही का या ठिकाणी. तर तुम्ही एकदा बघू शकता हा परत जोरदार असं कोसळताना दिसत आहे मित्रांनो पाणी. हे बघा खूप जास्त पूर आलेला आहे मित्रांनो, बघू शकता मित्रांनो. हे बघा चला मित्रांनो, आता इथून आपण आपल्या शेताकडे जाऊ आणि शेताकडे काय काय झाले, रोप टाकलं होतं आपण, रोप बरोबर आहे का नाही, वाहून गेले ते बघणार आहोत. चला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो छान असं दृश्य बघायला मिळतं. हे बघा मित्रांनो, वाव. आता आपण मस्त शेताकडे चाललोय आणि शेताकडे बघू आपण आता कशी अवस्था झालेली आहे तिकडे पण. तर मित्रांनो बघू शकता इथंच भाताचं रोप पण टाकलं होतं, ते पूर्ण वाहून गेलेलं आहे मित्रांनो. एवढी बेकार अवस्था आहे. मित्रांनो हे बघू शकता अक्षरशः वावरांमध्ये भरपूर असं पाणी साचलेलं दिसतंय मित्रांनो, भरपूर असं पाणी साचलंय मित्रांनो. इथं रोप टाकलं होतं वाहून गेलं का ते पूर्ण? हे बघा मामा तुमचं रोप होतं ना इथं, हा ते बघा पूर्ण वाहून गेलेलं आहे ते. एवढं जास्त पाणी आले प्रमाणात. चला भाऊ चल, चला आता निघू पुढे जाऊन बघू आपण काय आहे काय नाही, काय परिस्थिती आहे. हे बघा मित्रांनो, इथं आपण आपल्या शेताजवळ पोहोचलेलो आहे मित्रांनो. बघा इकडे रोप टाकलं होतं, इकडे दाखवू बरं. हे बघा इकडे आपण रोप टाकलं होतं. बघा मित्रांनो इथं रोप टाकलं होतं, पण 2 दिवसापूर्वी आपण पाणी इथं काढून दिलं होतं. तर सध्या परिस्थिती एकदम आटोक्यात आहे, काय अवघड काय अशी विषय नाही झालेला इकडं मित्रांनो. इकडं पाणी काढून दिले बघा, इथं रोप टाकलं होतं. तर तेच बघण्यासाठी आपण आलो होतो मित्रांनो. पण काही टेन्शन नाही, व्यवस्थित आहे सगळं आता. हे बघा हे सगळे रोप लावले, पाणी कमी आहे जास्त नाही. असं रोप झालेलं आहे मित्रांनो.
पुढच्या साईडला आहे ना ते भाताचं रोप आहे, म्हणजे भाताच्या पिशीचं रोप आहे. आणि इथे आहे ना आपल्या घरच्या भाताचा रोप टाकलेला आहे मित्रांनो. आणि जस्ट माझ्या मागे तुम्ही वॉटरफॉल बघू शकता, तामकड्यातला. गिरनळे बोलतात आपल्या मराठी भाषेत. आणि भरपूर असा मस्त असा नजारा आहे. तर मित्रांनो, इथली अवस्था बघितली, परिस्थिती बघितली, व्यवस्थित आहे, काही टेन्शन घेण्यासारखं नाही. आता इथून आहे आपण जिकडं इथलं रोप खणून ज्या शेतात लावतो ना आपण, ते शेतात जाऊन बघणार आहे तिथली परिस्थिती काय आहे ते. मित्रांनो, इथं नाली आहे, नाली तुमच्या साईडला येऊ राहिलं. आता इथून आपण पुढच्या शेताकडे जाणार आहे. तर मित्रांनो, जस्ट इथं आपण गाडी लावलेली आहे. आता इथून आपण आपल्या शेताकडे जाऊ, तिकडे बघू कसं काय, जिथं आपण भात शेती करतो तिकडे. चला, या बघा नजारा भारी असा. हे बघा मित्रांनो, काय वावरांमध्ये पाणी साचलंय आणि काही वावरांमध्ये ठीक आहे, कारण हे रोप बघू शकता मस्त असं आलंय. पण मात्र इथं पाणी साचलंय आणि इथलं रोप तर पूर्ण वाहूनच गेलेलं आहे. तर भारी असं दृश्य बघायला मिळते. आणि काही ठिकाणी नुकसान पण भरपूर झाले मित्रांनो, त्याच्यामुळे थोडं वाईट पण वाटतंय. हा, काहीच नाही ना. काही नुकसान वगैरे झाले का? नाही ना काही एवढं नुकसान नाही झालं पण मग तुटलेत बांधते. हा, बांध तुटलेत, बरेच ते बांध तुटलेत. इकडे पण बांध तुटले, तुम्ही जाता इथून पुढे. हा हा, इथून रस्ता आहे कुठून जायला? बरोबर, इथून या रस्त्यानं, नाही तर मग इथून खालून पुढून. बरं बरं, चालेल. बऱ्याच ठिकाणी बांध तुटलेत मित्रांनो, म्हणजे झालं थोडं नुकसान, पण जास्त प्रमाणात नाही तरी. गोपाल, माझ्या पुढे जस्ट गोपाल आणि माय वाईफ बुटकी चालली पुढं. रस्ता पण जायला बरोबर नाही मित्रांनो. हे बघा काही ठिकाणी मित्रांनो बांध तुटलेत ना. हे बघा, हे दृश्य बघू शकता तुम्ही तिथलं. हे बघा, कारण भरपूर पाऊस झालाय मित्रांनो. आता थोडाफार जरा पाऊस थांबलाय. तर मित्रांनो बघू शकता, हा ओळ भरपूर आता छोटा आहे, पण आज पूर किती बघा मित्रांनो. आणि इथूनच वाट आहे आपल्या शेताकडे जायला, पण डायरेक्ट उतार नाही बिलकुल. बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूप असा पाऊस झालेला आहे मित्रांनो. पण जरा वेळ पाऊस जरा थांबलाय आता, तर माहिती नाही परत पण चालू होऊ शकतो. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता, तिकडे ते झाड आहे ना, तिथं आपलं शेत आहे मित्रांनो, तिथं आपलं वावर आहे. आणि झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला मित्रांनो. हे बघा, इथं जाणं मुश्किल आहे सध्या, इथून रस्ता नाही बिलकुल. भरपूर असं पाणी इथं ओढ्याला. गोपाल, रस्ता कुठून येतोस? हे बघा मित्रांनो, उतारच नाही बिलकुल. आता जावा कुठून ती पंचायत पडली आहे, तो प्रश्न निर्माण झालाय मित्रांनो. ओय, हळूहळू जाय, नाहीतर वाहून जाशील. अरे लय
नको 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 ट्राय नको करू. ओय रिक्स नको घेऊ. खोल आहे तिथे खूपच पाणी आहे मित्रांनो, त्या साईडला जाणं मुश्किल आहे. अवघड आहे यार. भरपूर पाऊस झाला मित्रांनो. कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या पण जिल्ह्यात, तुमच्या गावाकडे कशी परिस्थिती आहे, काय आहे तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात, जिथून तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल ना, तिथून मला नक्की कमेंट करून सांगा का तुमच्याकडे पाऊस पण अशा जास्त प्रमाणात झालाय का, अशीच नुकसान झालेली का. गेली का? हे बघा ती गेलेली आहे मित्रांनो. येऊ का मी? येऊ का मित्रांनो? आपण त्या साईडला जाणार आहे, त्या अगोदर आपण शँडल वगैरे काढून घेऊ. कारण आहे ना जाता येणार नाही. मित्रांनो चप्पल वगैरे तिकडे काढलेले आहेत. हे बघा पाय चप्पल नाही बिलकुल. आणि आपल्या शेताजवळ आपण पोहोचलो मित्रांनो. तिथे आपला वावर आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एक नजारा दाखवते मित्रांनो. हे बघा खूप असा भारी नजारा दिसतोय मित्रांनो. हे बघा वॉटरफॉल बघू शकता तुम्ही. गिरनार त्याला आपण बोलू शकतो. आणि बघा हा वनदेव. तिथला व्हिडिओ मी टाकणार आहे, पण एक तरी मी टाकणार आहे तिथं वरती जाऊन. तिथं वरती मंदिर आहे, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. चला आता बघू मित्रांनो. हे बघा हे आपलं वावर आहे मित्रांनो. हेच आपलं वावर आहे मित्रांनो. भरपूर असं पाणी साचलं त्याच्यात. तिकडनं तो ओढाच आहे, त्या ओढ्याचंच पाणी या वावरात येत असतं मित्रांनो. आणि इकडं आपले चुलते आहेत मोठे, त्यांचं ते करतात तिकडं भात शेती. आणि आम्ही इथं भात शेती करतो मित्रांनो. बघू त्यांचं पण थोडं आपण बघणार आहोत तिकडं काय कसं काय त्यांचं वावर वगैरे झालं आहे, कुठं फुटलं आहे वगैरे नाही का. चला मित्रांनो हे बघा इकडं फुटलं आहे. अवघड परिस्थिती झाली मित्रांनो ह्या वावराची. बघा तिथं जाऊन बघणार आहोत आपण. बिना चपलाचं चालू आहे मित्रांनो. हे बघा बिना चपलाचं चालू आहे. जर काटा भरला ना अवघड विषय होऊन जाईल. हे हद्दे हद्दे इकडं हद्दे 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 पडलं असतं आता. आईला अवघड स्वरूपाचा रस्ता इथं. याच्यातून या खाली व्यवस्थित. काटेत बरं का. तर मित्रांनो हे बघा बघू शकता तुम्ही. इथं सापाचं तोंड आहे, पण काडीनं ते हे करणार आहोत. हे बघा बापरे कोणत्या सापाचं आहे मित्रांनो. हे बघा त्याची हड्डी म्हणजे तोंडाचा भाग आहे हा. हा हे बघा हे दात वगैरे विषारी नाग दिसतोय मित्रांनो. हे बघा अवघड आहे. शेताकडे म्हणजे मित्रांनो भरपूर असे विषारी साप पाहायला मिळतात आपल्याला, वेगवेगळ्या जातीचे. बापरे हे बघू शकता मित्रांनो खूपच अशी वाईट परिस्थिती इथं. अवघड आहे.
पूर्ण फुटलाय बांध, एवढा मोठा बांध फुटलाय मित्रांनो. हे बा शपथ आहे, अवघड आहे अवघड. अवघड आहे मित्रांनो, परिस्थिती अवघड आहे या वावराची मित्रांनो. अक्षरशः खूप वाईट वाटतंय. पूर्ण पाय जातोय माझा, एवढं पूर्ण माती वाहून आलेली वरची. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तसा माझा मूड ऑफ झालेला आहे मित्रांनो, कारण एवढा बांध फुटलाय, खूप वाईट परिस्थिती झाली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.